हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर पहा, आज आपण GST यामधील प्रोजेक्ट कसा लिहायचा तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 यामध्ये तुम्हाला 2 प्रोजेक्ट करायचे असतात, एक इन्कम टॅक्स आणि GST. तर यामधील GSTचा प्रोजेक्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने लिहायचा तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. या चॅनेलवर तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट रिलेटेड तसेच BComच्या रिलेटेड सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. तर पहा, इथे प्रोजेक्टमध्ये तुम्हाला डिक्लेरेशन लिहिणं गरजेचं आहे. डिक्लेरेशनमध्ये काय लिहायचं आहे, तुमचं नाव, तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये शिकत आहात. तर इथे पहा, आय मिस रुपाली प्रभाकर भोसले. तर हे जे आहे तर ह्या मुलीचं आहे, तिने लिहिलेलं. तर तिचं नाव तुम्ही लिहू नका, तुम्ही तुमचं नाव लिहा. तुम्ही इथे तुमच्या कॉलेजचं नाव लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला डिक्लेरेशन हे तुम्हाला फर्स्ट पेज तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्लेस, डेट तर हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्नॉलेजमेंट. तर ॲक्नॉलेजमेंटमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की तुमचा प्रोजेक्ट कशाबद्दल आहे, काय तुम्ही त्यामध्ये हे केलेलं आहे. तर ते तुम्हाला या ॲक्नॉलेजमेंटमध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे. मी तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे, तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्ही डिझाईनसुद्धा करू शकतात. परंतु जे तुमचं हे पेज आहे प्रोजेक्टचं पेज, तर त्याच्या पाठीमागून उठणार नाही अशा कलरचा पेन वापरायचा नाही. उठणार नाही असाच पेन वापरायचा आहे. त्यानंतर तुमचा येईल इंडेक्स. तर इंडेक्समध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करायच्या आहेत पहा. सर नंबरमध्ये सर नंबर टाका. टायटलमध्ये तुमचा कोणता टायटल आहे तो टाका आणि पेज नंबर. तर टायटलमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये ब्रीफ हिस्ट्री, डेफिनेशन, बेनिफिट्स, की फीचर्स, प्रोड्युसर, टाईप्स. तर 1 ते 40 पेजपर्यंत तुम्ही हे इंट्रोडक्शनचं तुम्हाला लिहिलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा टायटल बिझनेस प्रोफाईल. तर बिझनेस प्रोफाईल याचं तुम्ही एक जरी पेज लिहिलं तर सफिशियंट आहे. त्यानंतर थर्ड आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी, याचंसुद्धा एक पेज लिहा. त्यानंतर ऑब्झर्वेशन, याचंसुद्धा एक पेज. कन्क्ल्युजन आणि रेफरन्स. तर अशा पद्धतीने 6 पॉईंट तुमच्या प्रोजेक्टमध्ये आले पाहिजेत. त्यानंतर पहा, या प्रत्येक पॉईंटचं विश्लेषण तुम्हाला इथे करायचं आहे. प्रोजेक्ट तुमच्या मनावर आहे, इंग्लिशमध्ये लिहायचं असेल इंग्लिशमध्ये लिहू शकतात, जर मराठीमध्ये लिहायचं असेल तर मराठीमध्ये लिहू शकतात. तर पहा, या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स याचा प्रोजेक्ट आहे. तर इथे इंट्रोडक्शनमध्ये जे पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे आहेत, डेफिनेशन वगैरे, तर त्याला हायलाईट करायचं आहे जेणेकरून ओळखू येईल. त्यानंतर पहा, डेफिनेशन घेतलेले आहेत. डेफिनेशनला तुम्ही अशा प्रकारे हायलाईट करू शकतात. हे जर PDF पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये PDF अशी कमेंट करा, मी तुम्हाला हे PDF टेलिग्रामवरती अपलोड करेन. त्यानंतर खाली पहा इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सो इम्पॉर्टंट, काय इम्पॉर्टंट आहे ते पूर्ण तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जर हा सब्जेक्ट असेल तर तुम्ही यावरती प्रोजेक्ट बनवू शकतात सेम, परंतु फक्त नाव तेवढं तुम्हाला चेंज करायचं आहे. त्यानंतर पहा 6 पेजवर हाऊ डज GST. तर पहा GST, SGST, CGST तर कशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे तर इथे पूर्ण मी दाखवलेलं आहे. पहा, टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती पाहू शकतात. एकूण आता 45 पेजेसचा हे PDF आहे. तर हे PDF मी तुम्हाला पूर्ण दाखवत आहे, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा पाहू शकतात. अशाच पद्धतीने तुमचे पॉईंट्स तुमच्या प्रोजेक्टमध्ये येणे आवश्यक आहे. प्रोजेक्ट केल्यामुळे तुम्हाला या सब्जेक्टमधलं समजून येईल कशा पद्धतीने लिहायचं आहे. GST म्हणजेच काय असते, त्याची डेफिनेशन काय आहे, कर कोणावर लागू होतो कोणावर नाही, कुठल्या वस्तू अशा आहेत की ज्यावर टॅक्स आकारला जातो, तर याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाते. मिनिंग ऑफ GST, त्यानंतर मिनिंग लिहायची आहे. जर तुम्ही गुगलवरती सर्च केला तर याची भरपूर तुम्हाला माहितीही भेटेल. त्यानंतर पहा, इथे अशा प्रकारे तुम्हाला GSTची माहितीही लिहायची आहे.
व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही सांगू शकतात. तर पहा इथे ब्रीफ हिस्ट्री ऑफ GST रजिस्ट्रेशन. तर रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं तर त्याची हिस्ट्री तुम्हाला इथे दिलेली आहे. त्यानंतर पहा खाली अशा पद्धतीने स्वच्छ अक्षरात तुम्हाला हे लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज आहे, हे पहा ब्रीफ हिस्ट्री आपण बघत आहोत. त्यानंतर हिस्ट्री ऑफ GST इन इंडिया, भारतातील GSTची हिस्ट्री. व्हिडिओची क्वालिटी जर कमी दिसत असेल तर या व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल तर त्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही त्या सेटिंग या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हायर क्वालिटी हा ऑप्शन दिसेल, त्याला सिलेक्ट करा. मग तुम्हाला हे जे PDF आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तो एकदम क्लिअर तुम्हाला दिसून येईल. तर हाच प्रोजेक्ट तुम्हाला दिलेला नसणार आहे, फक्त तुम्हाला फॉर्मॅट लक्षात येण्यासाठी मी हा प्रोजेक्ट तुम्हाला दाखवत आहे. जर याचा तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ते मी टेलिग्रामवरती अपलोड केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकतात. आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यालासुद्धा तुम्ही जॉईन करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवीन येणारे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला भेटत राहील आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रोजेक्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तुम्हाला आता प्रोजेक्ट हा तुमच्या कॉलेजमधून सब्जेक्ट दिला जाईल. कोणता सब्जेक्ट दिला आहे तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तो तुम्हाला अवेलेबल करून देईन प्रोजेक्ट. म्हणजे ॲज इट इज तुम्हाला तोच प्रोजेक्ट उतरवता येईल वहीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट पेज आहे पहा, डिसिजन टेक बाय GST काउंट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स नेटवर्क. तुम्हाला PDF पाहून समजलं असेल कशा पद्धतीने लिहायचं. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ GSTचे ॲडव्हान्टेजेस लिहा. त्यानंतर GSTचे ॲडव्हान्टेजेस लिहिल्यानंतर तुम्हाला हे पहा अशा पद्धतीने तुम्ही डायग्रामसुद्धा काढू शकतात. डायग्राम काढा, कलर द्या, परंतु पेजला उठणार नाही कलर, अशा पद्धतीचा कलर यूज करा. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ GST इम्प्लिमेंटेशन कधी झालं, कसं इम्प्लिमेंटेशन करता येतं तर ते पूर्ण इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं जाते तर पहा इथे सिलेक्ट. इथे रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण शिकलेली आहे GSTमध्ये. पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं, त्यानंतर स्टेट, त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर लीगल ऑफ द बिझनेस, जो काही तुमचा बिझनेस आहे त्या बिझनेसचं नाव, परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन, ईमेल आय डीवर लगेच OTP सेंड केला जाईल. त्यानंतर मोबाईल नंबरवर सुद्धा OTP शेअर केला जाईल, तर तो OTP इथे टाकायचा आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर GST रजिस्ट्रेशन प्रोसीड. स्टेप पूर्ण आपण घेतलेल्या आहेत कशा पद्धतीने करायचं आहे GST रजिस्ट्रेशनच्या. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट लिहायचं आहे टाईप्स ऑफ GSTचे कोणकोणते टाईप आहेत तर ते तुम्हाला लिहायचे आहे. GST काय असते काय नाही. त्यानंतर बिझनेस प्रोफाईलमध्ये अबाउट द फिल्म, अकाउंट रिपोर्ट्स, हेड ऑफिस,
नंबर ऑफ एम्प्लॉईज, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडी. तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडीमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, एवढा जो तुम्ही प्रोजेक्ट लिहिलेला आहे त्यामधून तुम्ही काय शिकलात, तर ते ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडीमध्ये फक्त एका लाईनमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टडीचे पॉईंट हे लिहिणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑब्झर्वेशन, एवढ्या प्रकल्पामधून तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन हे लिहायचं आहे. त्यानंतर कन्क्लुजन, याचा सारांश तुम्हाला लिहायचा आहे. आणि शेवट पेज तुम्हाला काय करायचं आहे, रेफरन्सेस. तर रेफरन्सेस म्हणजेच काय, जे आपण माहिती कुठून मिळवतो, गुगलवरून, यूट्यूबवरून किंवा कुठल्या तरी वेबसाईटवरून, तर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर कसं पहा, इथे तुम्हाला दिसतच आहे https://en.m wikipedia.organization with विकिपीडिया. तर अशा पद्धतीने हे रेफरन्सेस तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला GSTचा प्रोजेक्ट हा पूर्ण करायचा आहे. काही अडचण असेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रोजेक्ट घेऊया. जो तुमचा सब्जेक्ट असेल तो सब्जेक्ट मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. भेटूया आपण नेक्स्ट एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.